धान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार, मी सुषमा जाधव. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत करते. आज शेतकरी आपल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा करताना दिसतंय आणि म्हणूनच जास्त उत्पादन घेण्यासाठी संरक्षित शेती हा एक चांगला पर्याय आता उपलब्ध आहे. तेव्हा हा पर्याय उपलब्ध झाल्यावर त्याचा जास्तीत जास्त वापर करून उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी याविषयीची माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज हरितगृहातील संरक्षित शेती या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर नरेंद्र फिरके यांना. नमस्कार सर. नमस्कार सर. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर येथील काटेकोर शेती विकास केंद्रात प्रमुख संशोधक म्हणून काम करतात आणि गेली 12 वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. सर, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामधलं आपलं मनापासून स्वागत. सर्वप्रथम मला सांगा की हरितगृहातील शेती म्हणजे नेमकं काय? हरितगृहामध्ये जी आपण शेती करतो तर त्यासाठी एक बंदिस्त घर असं असतं की ज्याच्यामध्ये आपण शेती करत असतो. विविध पिकं जसे की भाजीपाल्याची पिकं असतील किंवा तुमची फळ पिकं असतील तर ही सबंध पिकं आपण त्याच्यामध्ये लावू शकतो आणि जास्तीत जास्त उत्पादन काढू शकतो. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की पॉली हाऊस ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये पॉलिफिल्म ही आपण सांगण्याला लावलेली असते. आणि शेडनेट गृहामध्ये काय असतं की शेडनेट ही कापड आहे एक तर ते त्याला सांगण्याला लावलेलं असतं तर त्याला आपण म्हणतो शेडनेट हाऊस. तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये हे पिकं घेत असतो की ज्याच्यामुळे आपलं उत्पादन जे आहे ते चांगल्यापैकी वाढेल. बरं, मग पॉली हाऊस आणि शेडनेट गृहातले जे काहीतरी प्रकार आहेत वेगवेगळे तर त्या प्रकारांविषयी सांगा. हां, आता याच्यामध्ये पॉली हाऊस त्याच्यामध्ये मुख्यतः 2 टाईप्स आहेत. एक असा की म्हणजे ज्याला आपण नैसर्गिक वायुजन पॉली हाऊस असं म्हणतो किंवा त्याला मुक्त वायू संचालित पॉली हाऊस असंही म्हणतो आपण. आणि दुसरा जो टाईप आहे त्याच्यामध्ये आपण त्याला आपण फॅन पॅड पॉली हाऊस म्हणजेच हे नियंत्रित पॉली हाऊस असं आपण त्याला म्हणू शकतो. तर हे 2 टाईप्स झाले आपले पॉली हाऊस बद्दल. आता शेडनेट हाऊसमध्ये सुद्धा 2 टाईप आहेत. एका टाईपमध्ये गोल छताचं शेडनेट हाऊस आणि एका टाईपमध्ये ज्याला आपण म्हणतो सपाट छताचं शेडनेट हाऊस ते येतं त्यामध्ये. पॉली हाऊस आणि शेडनेट गृहाचे फायदे काय आहेत? याच्यामध्ये फायदे तसे अनेक आहेत. पहिला मुख्य फायदा म्हणजे आपल्याला उत्पादन हे चांगल्यात चांगलं म्हणजे जास्तीत जास्त असं मिळतं. हा एक खूप मोठा फायदा आहे. आता हे उत्पादन किती टक्के वाढतं तर हे उत्पादन हे जवळपास 3 ते 5 पटींनी वाढतं. म्हणजे पारंपरिक शेतीमध्ये जे उत्पादन आपल्याला मिळतं त्याच्या 3 ते 5 पटींनी उत्पादन आपल्याला हे वाढून मिळतं याच्यामध्ये. दुसरा फायदा असा आहे की याच्यामध्ये गुणवत्ता जी आहे शेतीमालाची जी गुणवत्ता असते ही गुणवत्ता सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीची मिळते आपल्याला. हे झाला एक फायदा. आणि बाकी अनेक असे फायदे आहेत की जसं की आता समजा शेडनेट हाऊस असेल तर शेडनेट हाऊसमध्ये आपण संकरित बियाणे चांगल्या चांगल्या क्वालिटीचे आपण बनवू शकतो. हा एक खूप मोठा फायदा आहे. तर ही असे अनेक याचे फायदे. पण यासाठी जागेची निवड करणं फार गरजेचं आहे. जमिनीची निवड तर ती कशी करावी? जागेची निवड हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. त्याच्यामध्ये काय आहे की पावसाचं समजा पाणी खाली पाऊस पडला समजा तर पावसाचं पाणी सहजपणे खाली निघून जाईल अशा पद्धतीने आपण जागा निवडायला पाहिजे. म्हणजेच काय की खोलगट भाग म्हणा किंवा पाणथळ जागा ह्या असू नयेत. तसंच त्या ठिकाणी झाडांच्या सावल्या सुद्धा पडता कामा नये. तसंच मोठमोठ्या बिल्डिंगा बाजूला असता कामा नये. तिथे चांगला सनलाईट असायला पाहिजे, विजेची उपलब्धता असायला पाहिजे. तसंच तिथे पाणी सुद्धा चांगल्या क्वालिटीचं असणं आवश्यक आहे. तर ह्या काही गोष्टी आपण जागेची निवड करताना लक्षात घेणं आवश्यक आहे. पॉली हाऊसमधली शेती करताना वातावरण निर्मिती करणं सुद्धा गरजेचं असतं. तर ती वातावरण निर्मिती कशा प्रकारची करावी किंवा कशी करावी? पॉली हाऊसमधली शेती करताना वातावरण निर्मिती करणं सुद्धा गरजेचं असतं. तर ती वातावरण निर्मिती कशा प्रकारची करावी किंवा कशी करावी? पॉली हाऊस आणि शेडनेट हाऊस याच्यामध्ये मुख्यतः
जे हवामान किंवा वातावरण लागतं पिकांना, तर ते हवं असलेलं जे वातावरण आहे ते तिथे निर्माण करणं अतिशय आवश्यक गोष्ट आहे. अच्छा. त्याच्याशिवाय आपल्याला त्याचे फायदे मिळू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला त्यासाठी एक गोष्ट केली पाहिजे की आतमध्ये वातावरणाचे घटक जे असतात त्याच्यामध्ये तापमान आहे, बरोबर. ह्युमिडिटी म्हणजे हवेतील बाष्प आहे, त्याच्याशिवाय कर्बवायू आहे, बरोबर. आणि त्याला एक लाईट इंटेन्सिटी ज्याला म्हणतो आपण, ती लाईट इंटेन्सिटी आहे. अच्छा. तर हे चौघं जे घटक आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. बरं. आणि म्हणून हे चौघं घटक आपण कसे याच्यामध्ये मेंटेन करू शकू हे आपण पाहायला पाहिजे. पण मग त्याच्या काही ठराविक मात्रा आहेत का, म्हणजे तापमान? हो. आता तुम्हाला मी टोमॅटोबद्दलचं एक्झाम्पल देतो. बरं. टोमॅटो पिकाला जे हवामान लागतं त्याच्यामध्ये तापमान जे आहे ते 16 ते 35 अंश सेल्सिअस इतकं लागतं. अच्छा. हे दिवसाला. बरं. आणि नाईटला जे तापमान लागतं ते 16 ते 25 अंश सेल्सिअस लागतं. याच्याशिवाय जी आर्द्रता म्हणतो आपण, ह्युमिडिटी, तर ह्युमिडिटी ही जवळपास 50 ते 60% इतकी असायला हवी. अच्छा. म्हणजे एवढं जेव्हा असेल त्यावेळेस ते टोमॅटोला जास्त उत्पादन मिळेल. तसंच लाईट इंटेन्सिटी जी आहे ती 50,000 ते 60,000 लक्स इतकी असायला पाहिजे. बरं. तर ह्या गोष्टी समजा आपण मेंटेन केल्या तर उत्पादन आपण अपेक्षे एवढं आपण घेऊ शकतो. अच्छा. पॉलीहाऊस आणि शेडनेट गृहामध्ये पाण्याची जी पद्धत आहे, पाणी फवारणी करण्याची फॉगर पद्धत, तर त्या फॉगर पद्धतीविषयी थोडंसं सांगा. आता एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगेल की कोणतंही शेडनेट हाऊस आणि पॉली हाऊस हे फॉगर शिवाय असता कामा नये. अच्छा. म्हणजे महत्त्वाचा घटक आहे. महत्त्वाचा घटक आहे. त्याच्याशिवाय आपण जे तापमान किंवा काय ह्युमिडिटी लागेल ते आपण आणूच शकत नाही. बरं. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर हे अतिशय आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये आपण सक्सेसफुल शेती याच्याशिवाय घेऊ शकत नाही, इतकी ही फॉगर पद्धती आवश्यक आहे. अच्छा. फॉगरमुळे तापमान आणि ह्युमिडिटी मेंटेन होतं, त्याच्यामुळे ती असायला हवं. आणि मग यासाठी माती सुद्धा एक ठराविक प्रकारची आवश्यक असते. मग त्यासाठी मातीचं निर्जंतुकीकरण करणं सुद्धा गरजेचं आहे. तर ते कशा प्रकारे करावं? आता आपण मुख्यतः काय करतो की जे मातीचं माध्यम आहे, ज्याला आपण लागवडीचं माध्यम असंही म्हणतो, अच्छा, तर त्याच्यामध्ये किती घटक असतात ते तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामध्ये आमचं जे सेंटर आहे त्यांनी जे संशोधन केलेलं आहे त्याच्यात असं दिसून आलंय की लाल माती 30% घ्यावी आपण. अच्छा. त्याच्यानंतर वाळू 30% घ्यायची. त्याच्याशिवाय शेणखत 30% आणि भाताचं तूस जे आहे ते सुद्धा आपण 10% घ्यावं. असं हे घेतल्यानंतर त्याच्यापासून आपण वाफे बनवतो. अच्छा. पण वाफे बनवण्याच्या आधी आपल्याला हे जे माध्यम आहे हे आपण फ्युमिगेशन याचं केलं पाहिजे, म्हणजे निर्जंतुकीकरण आपण याचं केलं पाहिजे. अच्छा. म्हणजे जे काही जीवाणू विषाणू मातीमध्ये असतात त्याचा आपण नायनाट केला पाहिजे. अच्छा. तर त्याच्यासाठी काय आहे की मुख्यतः आपण फॉर्मेलिन आम्ल ज्याला म्हणतो आपण हे वापरतो. फॉर्मेलिन आम्ल हे किती घ्यावं आणि ते कसं टाकावं याची एक विशिष्ट अशी पद्धती आहे. अच्छा. 5 गुंठ्यासाठी जवळपास 37.5 लिटर इतकं फॉर्मेलिन आम्ल आपण घ्यायला हवं. अच्छा. आणि ते घेतल्यानंतर आपण ते 10 पट, म्हणजे मी तुम्हाला प्रपोर्शन सांगतो की 5 गुंठ्याला आपल्याला जे आम्ल घ्यायचं आहे ते आम्ल आपण त्याच्यात 10 पट टाकावं. बर. म्हणजे हे आम्ल आपण जवळपास 10 लिटर इतकं घेतो आपण. अच्छा. आणि ते 10 पट पाण्यामध्ये म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये आपण हे टाकतो. बरं. त्याचं सोल्युशन केल्यानंतर मग आपण हे जमिनीवर आपण टाकायचं असतं. अच्छा. आणि 7 दिवस आपण ही जी माती आहे किंवा जमीन आहे ही आपण काळ्या कागदाने आपण झाकून घेतो. अच्छा. 7 दिवस. म्हणजे हे वाफे तयार करतानाची प्रोसेस आहे की त्याच्या आधीची? त्याच्या आधीची आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ते 7 दिवस झाकून ठेवल्यानंतर त्याच्यापासून ज्या फ्युम्स होतात, वाफा होतात, या पॉयझनस असतात. तर त्याच्यामुळे काय होतं की आतमध्ये जंतू जे असतील किंवा तणांच्या बिया असतात त्या सगळं त्या खलास होतात. आणि त्याच्यानंतर मग 7 दिवसांनी आपण हे कागद काढून घ्यायचा आणि चांगल्या पाण्याने ही माती धुवून घ्यायची. आणि त्याच्यानंतर वापसा आल्यानंतर मग आपण जे गादी वाफे ज्याला म्हणतो आपण ते आपण बनवू शकतो. अच्छा. पण मग ते वाफे तयार करताना सुद्धा एक वेगळी काळजी घ्यावी लागते किंवा खतांची मात्रा आहे ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आहे, तर त्याविषयी सुद्धा सांगा. आता कसं आहे, वाफे बनवायच्या आधी काही आपल्याला खतं याच्यात टाकावी लागतात. जसं की शेणखत आहे. शेणखते आपण 10 गुंठ्याला 20 ब्रास इतकं टाकतो. त्याच्यानंतर अनेक टाईपची अशी खतं आहेत ज्याच्यामध्ये तुमचं स्टेरॉमिल आहे, निमकेक आहे, त्याच्यानंतर मग सिंगल सुपर फॉस्फेट आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे, आणि हे असे बुरशीनाशक काही असतील तर हे व्यवस्थित क्वांटिटीमध्ये आपण टाकल्यानंतर आपण त्याच्यापासून गादी वाफे बनवतो. आणि ठिबक सिंचन हे फार महत्वाचं आहे, तर ते ठिबक सिंचनाचा वापर कसा करावा? ठिबक सिंचनामध्ये जी पद्धत आपल्याला लावायला हवी ती म्हणजे इनलाईन पद्धत ज्याला म्हणतो आपण, इनलाईन ठिबक सिंचन पद्धत, तर ही लावायला पाहिजे. या पद्धतीला तोट्या नसून त्याला
विशिष्ट अंतराला होल्स असतात. अच्छा. हे जवळपास 40 सेंटीमीटर किंवा 30 सेंटीमीटरला होल असतात बर. की ज्याच्यामधून आपल्याला 2 लिटर तासापेक्षा कमी अच्छा. इतका डिस्चार्ज म्हणजे पाणी मिळालं पाहिजे. अच्छा. आणि एका ओळीला एक ठिबक लाईन आपण टाकायची आहे, इनलाईन टाकायची आहे. आणि म्हणजे समजा वाफ्याला 2 ओळी असतील तर आपण 2 नळ्या आपण टाकायला पाहिजे. ओके. आणि ठिबक सिंचनची काळजी घेताना आपल्याला त्याचं मेंटेनन्सही नियमितपणे करणं तेवढंच आवश्यक तेवढंच आहे. आवश्यक. समजा आपण मेंटेन नाही केलं तर हे ठिबकमधून पाहिजे तेवढं पाणी येत नाही. बरोबर. पॉली हाऊसमध्ये कोणकोणत्या पिकांची आपण लागवड करू शकतो आणि ती केव्हा करू शकतो? पॉली हाऊसमध्ये आता जी उच्च मूल्यांची पिकं आहेत ना ती पिकं फक्त आपण पॉली हाऊस आणि शेडनेट हाऊसमध्ये आपण लावतो. पॉली हाऊसमध्ये कोणकोणत्या पिकांची आपण लागवड करू शकतो आणि ती केव्हा करू शकतो? पॉली हाऊसमध्ये आता जी उच्च मूल्यांची पिकं आहेत ना ती पिकं फक्त आपण पॉली हाऊस आणि शेडनेट हाऊसमध्ये आपण लावतो. म्हणजे ज्याला जास्त मागणी जास्त आहे. मागणी आहे, जास्त किंमत आपल्याला मिळेल अच्छा. अशीच लावायची. हां. नाहीतर मग साधी पिकं लावून काही फायदा होत नाही. बरोबर. त्याच्यामुळे आता उच्च पिकांमध्ये, उच्च मूल्यांच्या पिकांमध्ये फुलशेतीमध्ये कार्नेशन आहे, हां. जरबेरा आहे, जरबेरा. नंतर गुलाब आहे, ऑर्किड्स आणि अँथोरियम आहे, लिलियम आहे, अशी ही फुलपिकं झाली. आणि याच्याशिवाय भाजीपाला पिकांमध्ये सिमला मिरची आहे, त्याच्यानंतर टोमॅटो, काकडी, ब्रोकोली आहे, अच्छा. लेट्यूस आहे, लाल कोबी आहे. तर अनेक अशी जी भाजीपाला पिकं आहेत ती आपण लावू शकतो. फुल पिकांच्या लागवडीसंबंधी काटेकोर शेती विकास केंद्रामध्ये संशोधन झालेलं आहे. होय. तर त्याविषयी सांगा. हां, आमचं जे सेंटर आहे काटेकोर शेती विकास केंद्र, तर याच्यामध्ये अनेक पिकांसंबंधी संशोधन केलेलं आहे. याच्यामध्ये मुख्यतः जी फुलपिकं आपण मगाशी पाहिली त्याच्यामध्ये जरबेरा समजा आपण फुलपीक घेतलं. अच्छा. तर याच्यामध्ये जे काही संशोधन आहे तर ते किती अंतराला आपण लावायला पाहिजे गादी वाफ्यावर, तर 30 बाय 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट बाय 1 फूट या अंतराला आपण हे लावलं पाहिजे. अच्छा. पाणी देताना, पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, बरोबर. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. तर पाणी देताना आपल्याला बाष्पीभवन जे असेल त्या दिवसाचं बाष्पीभवन जे असेल त्याच्या 60% इतक्या खोलीचं पाणी आपण द्यायला पाहिजे. अच्छा. आता म्हणजे समजा बाष्पीभवन तुमचं 10 मिलीमीटर असेल त्याचे 60% म्हणजे 6 मिलीमीटर. 6 मिलीमीटर उंचीचं एवढं पाणी आपण त्याला द्यायला हवं. असं दिल्याने काय होतं की उत्पादन जे असेल ते उत्पादन जास्त मिळतं. म्हणजे नंबर ऑफ फ्लावर्स ज्याला म्हणतो आपण, फुलांची संख्या जी आहे ती जास्त वाढते. अच्छा. आणि त्याच्याशिवाय खतं जी आहेत ना, खतांचे डोस याच्यामध्ये उपलब्ध सेंटरकडे आहे. बर. तर तेवढे खतं आपण त्याला देऊ शकतो. आणि मगाशी तुम्ही म्हटलं होतं की म्हणजे आपलं बोलणं झालं तेव्हा की हे संपूर्ण राज्यामधलं एकमेव केंद्र आहे तुमचं, राहुरी अहमदनगर इथलं. तर यामध्ये फुलपिका संबंधी पण संशोधन झालेलं आहे आणि फळभाज्यांची जी पिकं आहेत जसं तुम्ही म्हणालात की भाजीपाला पिकं, तर त्याविषयी सुद्धा संशोधन झालेलं, तर त्याविषयी थोडी माहिती द्या. आता भाजीपाला पिकांमध्ये आमच्याकडे ढोबळी मिरची, टोमॅटो, काकडी इत्यादी संबंधीचं संशोधन झालेलं आहे. आता ढोबळी मिरचीमध्ये सांगता येईल की शेडनेट हाऊसमध्ये समजा ही लावायची असेल आपल्याला, आपल्याकडे विशेषतः शेडनेट हाऊस जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ॲडॉप्शनमध्ये आहे. अच्छा. तर ढोबळी मिरची लावताना आपल्याला शेडनेट किती टक्के सावलीची असावी, तर याच्या संबंधीचं शिफारस आहे की 70 म्हणजेच 75% सावली देणारं शेडनेट आपण लावायला पाहिजे. शेडनेटमुळे ऊन आणि सावली असं पडतं, तर ज्या शेडनेटनी 75% सावली पडेल उन्हाळ्यामध्ये ती शेडनेट आपण निवडायला पाहिजे. अच्छा. हे झालं शेडनेट संबंधी. आता पाण्याबद्दलचं जे आहे, तर पाण्याबद्दलचं एकूण शिफारस अशी आहे की एकूण बाष्प पर्णोत्सर्जनाच्या 75% जे क्वांटिटी येते तर तेवढी क्वांटिटी आपण त्याला द्यायला पाहिजे ठिबक सिंचनामधून. अच्छा. आता याच्या संबंधीचे जे डेली आकडे आहेत, पाणी किती द्यायचं, काय द्यायचं ते, तर ते आमच्याकडे तसे उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होऊ शकतो. UV फिल्मचं स्कर्टिंग केलं जातं शेडनेट गृहाला, तर त्याविषयी थोडंसं सांगा. आता स्कर्टिंगचा विचार असा आलाय की पॉलिहाऊसमध्ये आपल्याला माहिती आहे की पॉलिहाऊसमध्ये आपण पिकं लावतो आणि ते नाईटला कार्बन डायऑक्साईड म्हणजे कर्बोवायू सोडतात. आता रात्री त्यांनी हे सोडल्यामुळे काय होतंय की त्याची जी क्वांटिटी आहे पॉलिहाऊसमध्ये CO2ची ही क्वांटिटी वाढते. ही किती वाढते, सामान्य समजा आपण हवामानात पाहिलं तर ती 300 ppm एवढी असते. बरोबर. पण पॉलिहाऊसमध्ये ती 1000 ते 1200 ppm एवढी होते. अच्छा. आणि सकाळी ऊन पडल्यानंतर
या पिकांचं अन्न बनवण्याचं जे काम असतं ते चालू होतं. अशा वेळेस त्यांना CO2 लागत असतो, कार्बन डायऑक्साईड लागत असतो बर आणि आयताच तिथे त्यांनी सोडलेला जो CO2 साठलेला असतो हां. तो त्यांना अन्न बनवताना कामा येतो. अच्छा. आणि त्याच्यामुळे पॉलीहाऊसमध्ये उत्पादन जे आहे हे 3 ते 5 पट वाढत असतं. बर आणि हाच जो कन्सेप्ट आहे हां. हा समजा आपण शेडनेट हाऊसमध्ये आपण आणला हां. तर आपलं उत्पादन सुद्धा वाढू शकेल. आणि म्हणून चौघं जी विद्यापीठ आहेत, कृषी विद्यापीठं आपल्या स्टेटमध्ये, हां. त्यांची चौघं विद्यापीठांची शिफारस आहे अच्छा. की आपण शेडनेट हाऊसला त्याच्या चहू बाजूला जमिनीलगत 1 मीटर उंचीचं पॉलीफिल्म लावायला पाहिजे. बर त्याला आपण स्कर्टिंग असं स्कर्टिंग. म्हणतो. हां. तर त्या पॉलिसमुळे काय होईल की त्याच्यामध्ये CO2 जो आहे तो तिथे साठेल अच्छा. आणि तो पिकांना अन्न बनवताना कामा येईल. बरोबर. आणि एकूणच मग हरितगृहातील संरक्षित शेती करण्यासाठी जसे हे वेगवेगळे पर्याय आहेत, पण त्यासाठी शासनाच्या अनुदान योजना आहेत, तर त्याविषयी सांगा. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान हां. ज्याला आपण NHM असं म्हणतो, तर NHM कडून 50% अनुदान पॉलीहाऊस आणि शेडनेट हाऊस त्याला दिलं जातं. अच्छा. म्हणजे एकूण जी काही किंमत येते त्याच्या 50% अनुदान हे शेतकऱ्यांना देय आहे. तर त्यासाठी विविध मॉडेल्स उपलब्ध आहेत, जसं की 5 गुंठे, 10, 20, 30, 40 आणि 40 गुंठे बरोबर. इतक्या, म्हणजे 1 एकरपर्यंत आपण मोठं पॉलीहाऊस किंवा शेडनेट हाऊस बांधू शकतो. त्या सगळ्या यांना 50% अनुदान उपलब्ध आहे. अच्छा. आणि मग ही शेती करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे त्याविषयी सुद्धा सांगा, म्हणजे एकंदरीतच. हो, आता कसं आहे की आपण शेडनेट हाऊस लावतो, पॉलीहाऊसही लावतो आपण, पण शेतकऱ्यांना हे माहीत नसतं की आपल्या पॉलीहाऊसमध्ये आपण किती कोणत्या टाईपचं आपण क्लायमेट निर्माण केलं पाहिजे. तर त्यासाठी मग आपल्या पॉलीहाऊसमध्ये किंवा शेडनेट हाऊसमध्ये आपल्याला तापमान समजण्यासाठी थर्मामीटर असायला पाहिजे. अच्छा. नंतर CO2 समजण्यासाठी CO2 मीटर असायला पाहिजे. बरोबर. किंवा ह्युमिडिटी माहिती व्हायची असेल तर त्यांच्याकडे हायग्रोमीटर असायला पाहिजे. बरोबर. लाईट इंटेन्सिटीसाठी लक्स मीटर असायला पाहिजे. अच्छा. तर हे अतिशय म्हणजे बेसिक मूलभूत गोष्ट आहे हां. की त्यांनी तिथे हे मीटर असणं आवश्यक आहे. हां, म्हणजे ते पूर्ण त्याची संपूर्णच पडताळणी करून मग त्यानंतर आपण ठरवायला पाहिजे. त्याच्यानंतर मग त्यांना समजेल की आपण किती ह्युमिडिटी म्हणा किंवा तापमान आपण मेंटेन केलं पाहिजे. ही एक अतिशय आवश्यक गोष्ट आहे. त्याच्याशिवाय पॉलीहाऊसमध्ये किंवा शेडनेट हाऊसमध्ये हे सगळं संरक्षित असतं. बरोबर. जसं पिकांना तिथे आवश्यक मानवेल असं हवामान असतं, तसंच कीड आणि रोगांना सुद्धा अतिशय फेवरेबल कंडिशन असतात. अच्छा. तर त्याच्यामुळे आपण मध्ये जाताना काही विशिष्ट लोकांनाच त्यांचे पाय निर्जंतुक करून आतमध्ये पाठवायला पाहिजे. ओके. हे अतिशय एक आवश्यक गोष्ट आहे. हां. ते पाळणं सुद्धा आवश्यक आहे. नाहीतर एकदा समजा मध्ये कीड आणि रोग गेली ती म्हणजे फोफावते बरोबर. आणि त्यांना मेंटेन करणं मग म्हणजे त्यांना लिमिटमध्ये आणणं कठीण होऊन बसतं. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही शेतकरी बांधवांना काही सांगाल? शेतकरी बांधवांनी हे हायटेक तंत्र आहे, बरोबर. तर शेतकरी बांधवांनी एक गोष्ट अवश्य लक्षात घ्यायला पाहिजे की जशा काही शिफारशी ह्या संरक्षित शेतीमध्ये केल्या गेलेल्या आहेत विद्यापीठांकडनं, त्यांची अंमलबजावणी ही तंतोतंत व्हायला पाहिजे. बरोबर. तंतोतंत होत नसेल तर अपेक्षित एवढे फायदे मिळत नाहीत. अपेक्षित फायद्यांसाठी आपल्याला ज्या काही तांत्रिक शिफारशी असतात त्यांचं ॲडॉप्शन हे तंतोतंत व्हावं असं मी सांगू इच्छितो. खूप सुंदर. खरंच तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे सर. आणि आज आपण आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये हरितगृहातील संरक्षित शेती या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेतली. आणि या माहितीचा जेव्हा आपण प्रत्यक्षात वापर करू तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेणं नक्की शक्य होईल. तेव्हा शेतकरी बंधूंनो, तुम्ही या तंत्राचा नक्की अवलंब करा. सर, तुम्ही आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आलात आणि मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार.